नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कौल नेमका काय असणार याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांना अवघ्या काही तासामध्ये मिळणार आहे. पण त्याच्या आधी आज दिवसभरामध्ये वेगवान घडामोडी घडतायत आणि दोनही बाजूंनी रणनीती ठरवण्यासाठी एकापाठोपाठ एक बैठका सुरू आहेत. मुंबई हे त्याचं सेंटर बनलेलं आहे. महाविकास आघाडीची सुद्धा एक बैठक पार पडली. शरद पवारांच्या निवासस्थानी बैठका पार पडतायत. तिकडे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुद्धा खूप बैठका चालू आहेत आणि अपक्षांच्या वरती सुद्धा सगळ्यांची नजर आहे. आपल्याला माहिती आहे की महायुती आणि महाआघाडी या दोन आघाड्यांमध्ये जरी लढत असली तरी जर काठावरचं बहुमत मिळालं तर हे अपक्ष या सगळ्या सत्ता निर्मितीच्या खेळामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत आणि म्हणून आधीपासूनच सगळी स्ट्रॅटेजी जी आहे ती सुरू आहे. थोड्या वेळापूर्वी मनसेचे बाळा नांदगावकर हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना भेटले. तिकडे शिंदे कुठल्या बाजूला जाणार याची चर्चा अचानकपणे सुरू झालेली आहे. म्हणजे निकालानंतर जी वक्तव्य होत आहेत ती खूप इंटरेस्टिंग आहेत. संजय शिरसाट जे म्हणाले की शिंदे ज्या दिशेनं जातील त्या दिशेला आम्ही असणार, म्हणजे खरं तर ते ठामपणे सांगू शकले असते की आम्ही भाजप सोबत आहोत, महायुती सोबत आहोत, पण हा ठामपणा जो आहे तो काही त्यांच्या वक्तव्यामध्ये दिसला नाही. आणि अजून एक लक्षात घ्या, 53 लाख आकडा लक्षात ठेवा. उद्या कदाचित जो निकाल येईल त्या निकालामध्ये हा आकडा जो आहे तो खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या 53 लाख महिलांनी यावेळी अधिक मतदान जे आहे ते केलेलं आहे. मागच्या वेळी जी आकडेवारी होती त्याच्यापेक्षा जास्त मतदान जे आहे, म्हणजे मागच्या वेळी 2,53,00,000 महिलांनी मतदान केलं होतं, तर यावेळी हा आकडा 3,06,00,000 इतका आहे. अचानकपणे निकालाच्या आधी या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बद्दल चर्चा सुरू झालेली आहे की ते साईड बदलू शकतात का. या सगळ्याबद्दल काय नेमक्या शक्यता आहेत याची आपण चर्चा करणारच आहोत. माझ्यासोबत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार हे ऑनलाईन जोडलेले असतील आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत कवी आणि चित्रकार आणि या सगळ्या राजकीय घडामोडींना अगदी जवळून आणि संवेदनशीलपणे पाहणारे संजीव खांडेकर. सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात आपण. एकतर अचानकपणे ही जी चर्चा सुरू झालेली आहे की एकनाथ शिंदे आणि अजितदादा साईड बदलू पण शकतात, तर हे असं काय झालंय की निकालाच्या आधी ही चर्चा इतकी गरमागरमपणे सुरू होतीये? तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की त्यातला अजित पवार हा फॅक्टर निश्चितच महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे साईड बदलून कोणत्या साईडला येणार हा मोठा भाग आहे. आता जर दोन साईड आपण धरल्या तर, पण तिसरी साईड पण अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे त्या तिसऱ्या साईडकडे जर ते गेले तर एक मोठी पंचायत बीजेपीची होऊ शकते. जर असे कट टू कट निकाल आले, नेक टू नेक कॉम्पिटिशन झाल्या तर निश्चितपणे मुख्य फॅक्टर जो आहे तो अजित पवारांचा राहणार आहे. आणि अजित पवारांना 20-25 असे वेगवेगळ्या सीट्स लोक सांगतात, पण ज्या काय मिळतील त्या सीट्स हा निश्चितपणे अतिशय निर्णायक ठरू शकतात. आणि जर त्यांनी साईड बदलली आणि किंवा मागण्या वाढवल्या किंवा मागण्या काहीतरी वेगळ्याच केल्या की मला मुख्यमंत्रीच करा वगैरे वगैरे, तर अशा पद्धतीने देखील घटना घडू शकतात. शिंदेच्यासाठी प्रश्न असा आहे की शिंदे जाणार कुठे. म्हणजे शिंदे जर असतील तर उद्धवजी नसतील, उद्धवजी असतील तर शिंदे नसतील, अशी ती विचित्र अवस्था आहे. पण एक गोष्ट खरी आहे की शरद पवार नावाची एक जी संबंध, इट्स अ इन्स्टिट्यूशन, इट इज अ फेनॉमेनॉन, त्याचं रसायन, असं जे काही एक महाराष्ट्राने गेल्या 40-50 वर्षामध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे तो एक तिसरा भाग ठरू शकतो. म्हणजे शरद पवारांना जर खरोखरच चांगल्या सीट्स मिळाल्या 50-60-50च्या वरती अधिक अजित पवारांच्या सीट्स, आणि जर त्यांनी काही दावे केले तर वेगळ्या पद्धतीचं सरकार निर्माण होऊ शकतं. आणि आपल्याला पुन्हा पूर्वीसारखी काहीतरी गंमत जम्मत, म्हणजे उद्धवजी आणि भारतीय जनता पार्टी आणि हे सगळे तिघ जण एका बाजूला असेही दिसू शकतात. आणि आत्ता परिस्थिती अशी झाली की आत्ताच्या काळामध्ये कोण कुणाकडे कसा जाईल याचे काही निर्बंध उरलेले नाहीत. बरोबर. आणि मुख्य म्हणजे त्या संदर्भामध्ये ज्या काही नैतिक धारणा होत्या आपल्या संबंध व्यवस्थेमध्ये, त्या सगळ्या धारणा आता नैतिकतेचा पूर्ण ऱ्हास झालेला असल्यामुळे कोणीही कुठेही केव्हाही कधीही कोणाबरोबरही दिसू शकतो. फक्त काँग्रेस आणि भाजप एकत्र येणार नाहीत एवढी एकच गोष्ट अजून तरी म्हणजे एवढ्या आपल्या राजकारणाची सरमिसळ झालेली नाहीये की हे पण एकत्रित येतील. पण बहुधा मतदारांनी पण तयारी करून ठेवलेली आहे की कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. खरं तर आपलं मत
पुन्हा एकदा वाया जातंय की काय अशी भीती अनेकांना वाटू शकते. कारण ज्यांच्या विरोधात मतदान दिलेलं असतं ते पुन्हा लगेच सत्तेसाठी एकत्रित कसे येतात हे आपण 5 वर्षांपूर्वी बघितलेलं आहे. पण इथं आपण एक शक्यता अशी गृहीत धरतोय की खरोखर निकाल तसा काठावरचा येणार आहे का? दीपक सर, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? ही जी निवडणूक आहे ती खूप अर्थांनी महत्वाची आहे आणि आपण वारंवार त्या मतदानाच्या टक्केवारीचा पण उल्लेख करतोय की यावेळी 65% जवळपास मतदान झालेलं आहे. अर्थात ती आकडेवारी सुद्धा सातत्यानं वाढतीये. म्हणजे निवडणूक आयोगानं पहिल्यांदा जी जाहीर केलेली होती आकडेवारी त्याच्यामध्ये जवळपास 1.5% तरी आता नंतर वाढ झालेली आहे. म्हणजे काल डिक्लेअर करताना त्यांनी सांगितलेलं होतं की 11:30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे आणि ती अशी पॉइंट बाय पॉइंट वाढत 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 चाललेली आहे. जवळपास 66% आसपास ती पोहोचलेली आहे. आता पहिला मुद्दा तर हा आहे की इलेक्शन कमिशनला एवढा वेळ सातत्यानं आकडेवारी जाहीर करायला का लागतो? तो त्यांनी लगेच तातडीनं द्यायला पाहिजे. म्हणजे जे काही बूथवरचे सगळे अधिकारी असतात त्यांनी एकदा आकडा दिल्यानंतर तो जाहीर व्हायला आणि केवळ टक्केवारी नाही तर प्रत्येक बूथवरची आकडेवारी यायला इतका वेळ लागला नाही पाहिजे. पण ते आता बहुधा आपल्याकडे एक पॅटर्नच बनत चाललेला आहे आणि इलेक्शन कमिशननं सगळ्यांची तयारी करून ठेवलेली आहे की आम्हाला 2 दिवस लागतील आकडेवारी द्यायला. त्यामुळे ते आपण बहुधा स्वीकारत चाललोय. त्यामुळं ही वाढलेली मतदानाची आकडेवारी नेमकं काय सांगते? आणि 1995 नंतर म्हणजे जवळपास 3 दशकांनंतर महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं मतदान झालेलं आहे. त्यावेळी तर 70% झालेलं होतं. तर हे मतदान किती निर्णायक असेल आणि काय नेमकं महाराष्ट्राच्या मनामध्ये धुमसते असं तुम्हाला वाटतंय? प्रशांत, 2-3 मुद्दे ह्या बाबतीमध्ये महत्वाचे आहेत. एक म्हणजे तुम्ही जो उल्लेख केलात की निवडणूक आयोग टप्प्याटप्प्यानं जणू काही वाढलेली टक्केवारी जाहीर करतो आहे. आज राजू कुरुळेकरने त्याच्या एका फेसबुक पोस्टवर लिहिलं आणि इतरही बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर लिहिलेलं आहे की प्रत्येक बूथवर जो कोणी झोनल ऑफिसर आहे तो तिथली आकडेवारी गोळा करतो आणि त्यानंतर रिटर्निंग ऑफिसरकडे ती आकडेवारी अगदी दर 2 तासाच्या नंतर येते. म्हणजे सगळीकडचं मतदान संपल्यानंतर अगदी रात्री 10ला संपलंय 12ला संपलंय असं गृहीत धरलं तरी सुद्धा निवडणूक आयोगाकडे किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे या प्रकारची एक अंतिम आकडेवारी पुढच्या काहीतरी तासांमध्ये असली पाहिजे. आणि जर तशा प्रकारची आकडेवारी याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये दिली जात होती, म्हणजे 2014ला दिली, 19ला दिली, त्याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये दिले, तर बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान अधिक विकसित झालेलं असताना निवडणूक आयोगाला ही आकडेवारी देताना एवढा गहाळपणा का करावा असा वाटतो? आणि मग त्यामागे त्यांचा काही वेगळा हेतू आहे का? हे सुद्धा एकूण निवडणूक आयोगाची भावना किंवा निवडणूक आयोगाची कार्यपद्धती निपक्षपाती नाही हे गृहीत धरून याचाही काही विचार केला पाहिजे. पण मला वाटतं तो विचार राजकीय पक्ष आता कदाचित करणार नाहीत. या क्षणाला ते करू शकणार नाहीत. जेव्हा कधी निकाल लागतील तेव्हा जिंकलेल्यांची त्या आकडेवारीबद्दलची भावना वेगळी असेल, हरलेल्यांची त्या आकडेवारीबद्दलची भावना वेगळी असेल. हा प्रश्न पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगितला तो वाढलेल्या टक्केवारीचा आहे. ती जर तुम्ही टक्केवारी पाहिली तर कोल्हापूर, सांगली सारख्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात टक्केवारी तुम्हाला वाढलेली दिसते. अगदी 71-72% एवढं मतदान काही ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याकडच्या पहाडी राज्यांमध्ये, ईशान्य भारतामध्ये ज्या रेंजमध्ये आपल्याकडे मतदान होतं तशा प्रकारचं काहीचं मतदान आपल्या राज्यातल्या काही मतदारसंघांमध्ये झालंय. एवढंच नव्हे तर मुंबई सारख्या शहरात सुद्धा जिथे साधारणपणे 42 ते 45% रेंजमध्ये मतदान होतं तिथेही 2 ते 3% फरक पडलाय. आता हा जो काही सगळा फरक आहे वाढलेल्या टक्केवारीचा, याचं एक उत्तर फडणवीसांनी दिलंय की स्त्रियांनी वाढीव मतदान केले. ते तुम्ही सुद्धा आता तुमच्या विश्लेषणामध्ये सांगितलं. आता हे स्त्रियांनी जे मतदान दिलेलं आहे ते मतदान फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या लाडक्या बहिणींनी सत्तेतल्या 3 लाडक्या भावांनाच दिलेलं आहे का सत्तेतले 3 लाडके भाऊ त्यांना विश्वासाचे वाटत नाहीत म्हणून ते हिरिरीने मैदानात उतरून मतदान करतायत किंवा त्यांनी केलंय? हे उद्या प्रत्यक्षामध्ये जेव्हा आकडेवारी येईल तेव्हा दिसेल. पण प्रश्न असा आहे की या वाढलेली जेव्हा टक्केवारी वाढते मतदानाची तेव्हा ती नॉर्मली अँटी इन्कम्बन्सीची राहते किंवा जे सत्तेत आहेत त्यांच्याबद्दलची एक प्रकारची नाराजी त्या प्रकारच्या आकडेवारीमधनं आपल्याला दिसते. तर आता गेल्या एक दिवसामध्ये सर्व समाज माध्यमांमध्ये, सर्व डिजिटल माध्यमांमध्ये एकेका मतदारसंघाचा विचार करून नेमकं इथल्या मतदानाचा फरक कोणावर पडेल, तिथल्या मतदानाचा फरक कोणावर पडेल अशा प्रकारची चर्चा होते आहे. मला असं वाटतं की जिथे मतदान वाढलं आहे तिथे विरोधातल्या मंडळींना त्याचा फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. पण त्याच बरोबरीने खानदेशासारख्या ठिकाणी किंवा इतर काही ठिकाणी जिथे खूप बंडखोर आहेत
खूप अपक्ष आहेत आणि राजकीय पक्षांनीच आपल्या काही उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांना पुरस्कृतच केलंय अप्रत्यक्षपणे असं म्हटलं तरी चालेल. या सगळ्यांमध्ये जी काही घासून स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येक संभाव्य विजेत्या उमेदवारांना आपापले मतदार जास्त प्रमाणात घराबाहेर काढलेले आहेत आणि त्यामुळे मतदानाची ही अंतिम टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसते. जरी ती अशी एकदम लमसम आपल्याला वाढलेली दिसली तरी सुद्धा त्या मतदारसंघामधले पहिले 2 स्पर्धक म्हणजे मविया आणि महायुती आणि तिसरा आणि चौथा जो स्पर्धक आहे म्हणजे अपक्ष किंवा बंडखोर यांच्यामध्ये होणारी जी फाईट आहे, यांच्यामध्ये होणारी जी लढाई आहे, त्यातून मला असं वाटतं की या वाढत्या टक्केवारीचा परिणाम खूप काही मोठा म्हणजे एखाद्याला 25,000चं 50,000चं मार्जिन मिळून विजय होईल असं दिसत नाही. तिथे घासूनच ती लढाई होणार आहे आणि 4 ते 5,000च्या काही ठिकाणी 5 ते 8,000च्या मार्जिनने या वाढत्या मतदानाचा परिणाम विजयावर किंवा पराजयावर होईल असं मला वाटतं. वाढलेल्या मतदानाची जेव्हा आपण कारणं शोधतोय तेव्हा याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मुळात किती वर्ष झालं निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, लोक वाट बघतायत. त्यामुळं तो रोष जो आहे तो लोकांचा कुठे व्यक्त होणार, त्यामुळं हा एक मुद्दा त्याच्यातला आहे. दुसरं गोष्ट म्हणजे यावेळी अनेक ठिकाणी ज्या म्हणजे अपक्षांची किंवा इतर असे तिथले स्थानिक जे मातब्बर आहेत ते पण उभे राहिलेले आहेत, कारण अनेकांना तिकीटे मिळालेली नाहीयेत. 2 आघाड्या प्रमुख बनल्यानंतर साहजिक आहे की बऱ्याच ठिकाणी हे बंडखोर जे आहेत ते पण उभे आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोकल नॅरेटिव्ह जो आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा या वाढलेल्या मतदानामध्ये आपल्याला दिसतोय. आणि तिसरी एक गोष्ट, महिलांचं जे मतदान वाढलेलं आहे त्याच्यामध्ये मगाशी मी आता इंटरेस्टिंग आकडेवारी बघत होतो, राज्यामध्ये सर्वाधिक महिलांचं मतदान कुठं वाढलेलं आहे तर ते मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये. तिथं 11% मतदान महिलांचं वाढलंय. पाठोपाठ दुसरा नंबर जो आहे तो पालघरचा आहे आणि तिथं 9% वाढलेला आहे. म्हणजे हे दोनही क्षेत्र जे आहेत ते खरं तर एकनाथ शिंदेच्याच प्रभावाखाली म्हणजे त्यावेळी शिवसेनेत असताना सुद्धा त्यांना ठाणे सांभाळायला सांगितलेलं होतं, तर त्या ठिकाणचे आहेत. हे एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा जे महिलांचं मतदान वाढलेलं आहे ते जवळपास 7% आसपास आहे. त्यामुळे ही इंटरेस्टिंग एक आकडेवारी आहे. आता खरोखर त्याचा सगळा लाडक्या बहिणीशी थेट संबंध लावायचा का माहिती नाही, पण काय वाटतं याच्याबद्दल? मला एक छोटंसं 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. गेले 2-4 दिवस मी बऱ्याच लोकांशी बोलत होतो आणि काही मित्र IPS IAS अधिकारी, काही निवृत्त अधिकारी, त्यातले 1-2 लोकांनी मला परवा किंवा कालही सांगितलं की एक त्या सगळ्यांनी सांगितलं की हे जो वाढलेला मतदार आहे, म्हणजे महिला हा भाग नव्हे पण वाढलेला मतदार म्हणून जो आहे तो मतदार अनेक या काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की यावेळी फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इलेक्शन्स इन महाराष्ट्र ते म्हणतात की फार मोठ्या प्रमाणावर यावेळी बोगस मतदान झालेलं आहे आणि ते बोगस मतदानाची तयारी गेली 3-4 महिने चालली होती. त्यामुळे त्यांना अधिकृत मतदान काय ओळखपत्र देणं, याव करणं त्याव करणं, या सगळ्या गोष्टी ती केर एका बाजूला घेतली होती आणि दुसऱ्या बाजूला ऍक्च्युअली दंगामस्ती गुंडागर्दी करून केलेले बोगस मतदान. आता ते काल मी यांचा इम्तियाज जलील यांचं बघत होतो किंवा आणखी असे अनेक व्हिडिओज आता सगळीकडे फिरतायत. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसते की फार मोठ्या प्रमाणावरती काहीतरी तयार केलेल्या आहे गोष्टी वेगवेगळ्या लोकांनी. दुसऱ्या बाजूला मी काही अपोजिशन मधल्या लोकांशी बोललो. त्यातल्या एकाने मला गमतीशी सांगितलं. तो म्हणाला की तो म्हणला आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे मला नेहमीच होतं, जो म्हणाला तिथला पॉवरफुल पॉलिटिशियन आहे तो बोगस मतदान करून घेतोच. त्यामुळे त्याला काही फारसा फरक पडत नव्हता. तो म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही, ते होतच. त्यामुळे असे 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. एका बाजूला ऍक्च्युली काही अधिकाऱ्यांचे कन्सर्न आहेत, त्यांच्या दृष्टीला आलेलं आहे. किंबहुना काही लोकांनी मला असंही सांगितलं की या संदर्भामध्ये रिसर्च जर केला कोणी तर तुम्हाला काही मतदारसंघामध्ये निश्चितपणे अगदी जाणीवपूर्वक बोगस मतदानाची एक पद्धत, नवीन पद्धत या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि ती अतिशय घातक आहे आणि याच्या पुढे याचं काय होईल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे त्याचा रिसर्च करावा, ते लोकांच्या समोर आणावं वगैरे वगैरे अशी त्यांची मतं होती. दुसऱ्या बाजूला आता हे मत आहे. आणि तिसरं जे तुम्ही आता सांगितलं
की 53 लाख जास्ती महिला, त्यातल्या फर्दर अनालिसिस तुमचं सांगतं की मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये त्यातला जास्तीत जास्त भाग आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. पण एक गोष्ट खरी आहे, म्हणजे तो 53 लाख असो किंवा उरलेले 3 कोटी, काय 3 कोटी किती सगळे मिळून झाले 3 कोटी 6 लाख, त्या 3 कोटी 6 लाख महिलांवरती या लाडली बहिणाचा प्रभाव निश्चितपणे आहे. या प्रकारचं मत सार्वत्रिकपणे अपोजिशनमध्ये पण आणि रुलिंगमध्ये पण अशा दोन्हीकडून मला ऐकायला मिळालं आहे की याचं मत आहे. पण त्याच वेळी दुसरंही मत असं ऐकायला मिळालं, काही पत्रकारांनी सांगितलं की त्यांनी ज्यावेळी काही लोकांचे खाजगीमध्ये इंटरव्ह्यू घेतले मूळ महिलांचे, त्यावेळी त्यांनी असं त्यांना सांगितलं की एका बाजूला बाबा फार मोठ्या प्रमाणावर महागाई वाढतीये आणि त्या महागाईमुळे आम्ही कफल्लक होतोय, त्यामुळे या 1500 रुपयाने आम्हाला काही फरक पडत नाही, हे आमचेच पैसे आम्हाला परत होतात वगैरे वगैरे. ही बाजू आहे. आणि तिसरा एक मुद्दा तुम्ही सुरुवातीला ओपन अप करताना सांगितलं होतं की खरोखरच नेक टू नेक होईल का. तर तो मोठा मुद्दा आहे की नेक टू नेक कदाचित होणारही नाही. ज्याला बहुमत मिळेल त्याला सरळ बहुमत मिळून जाईल. कारण अनेक वेळा ज्यावेळी फाईट्स नेक टू नेक होतात त्यावेळी त्याचा ज्यावेळी रिझल्ट तयार होतो आणि त्याचं जागेमध्ये रूपांतर होतं, त्यावेळी कमी फरकाने म्हणा आणि यांनी म्हणा, आणि त्याला काही वेळा तर लक फॅक्टर असंच नाव द्यायला लागेल. बरोबर. नाही, बरेच सगळे पत्रकार पण प्रार्थना करत असतील की जे काय व्हायचे ते स्पष्टच व्हावं, कारण नंतर मग पुन्हा परत 5 वर्ष जे काम लागेल आणि सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जवळपास 2 वर्ष जातात. पण आज आपण जो एक विषय घेतलेला आहे की अजित पवार आणि शिंदे साईड बदलू शकतात का, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं प्रेक्षकांना सांगूयात आपले की हे आपण का डिस्कस करतोय. एकतर लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये भाजप, म्हणजे जो भाजप खरं तर 2014 पासूनच त्यांना सत्तेची म्हणजे अशी स्वप्न पडायला सुरुवात झाली होती की महाराष्ट्र आपण एकहाती हातात घेऊ शकतो असं त्यांना वाटायला लागलेलं होतं. 2019 मध्ये शिवसेनेसोबत त्यांचं जे बिनसलं ते त्याच्यामुळेच बिनसलेलं होतं. आणि नंतर आता अशी सिच्युएशन आली आहे महाराष्ट्रामध्ये की भाजपला आपल्या या महत्वाकांक्षेला मुरड घालत 150 जागा त्यांना लढता आल्या. आता सुद्धा सिच्युएशन अशी निर्माण होऊ शकते की कदाचित शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीशिवाय सरकार जे आहे ते तर काय येणारच नाही, कारण जागाच लढलेल्या आहेत 150, त्याच्यामुळे दोघांची मदत लागणारच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत जे आमदार आहेत ते काही त्यांच्यावरती फार निष्ठा आहे, त्यांच्या विचारांसाठी ते झगडलेले आहेत, पूर्ण काहीतरी योगदान त्यांनी पक्ष निर्मितीमध्ये दिलेलं आहे म्हणून नाहीयेत. हे आमदार जसे मागच्या वेळी सत्तेसाठी इकडून तिकडे आले तसे ते आत्ता सुद्धा जर त्यांना असं दिसलं की महाविकास आघाडीचा आकडा हा बहुमताच्या जवळ आहे, आपण असं गृहीत धरतो या शक्यता, आता ते निकालात काय होईल ते माहिती नाही, पण जर महाविकास आघाडी जवळ असेल, महायुती थोडीशी मोठी असेल, तर मग हे आमदार टिकवणं हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांसाठी सुद्धा अवघड होऊ शकतं. त्यामुळे आपण ही चर्चा करतोय. आणि साहजिक आहे की एकनाथ शिंदेचं तर मला ते प्रचारातलं वाक्य वारंवार आठवतं. ते म्हणाले होते की तेव्हा की मला हलक्यात घेऊ नका म्हणून. अर्थात ते म्हणताना जरी उद्धव ठाकरेंना म्हणत असले तरी हा इशारा खरं तर त्यांनी भाजप आणि अजितदादांसाठी सुद्धा दिलेला होता, त्यामुळे तो त्या अर्थानं सुद्धा बघायला पाहिजे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी पण आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता जे सगळे पक्ष लढतायत त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचे 3 पक्ष आहेत. म्हणजे तसं आपण बघायला गेलं तर शिवसेना उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एक झाले, आणि शरद पवारांच्या विचाराचे 2 पक्ष आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण जर आपण काही दशकांचं बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि पवारांचा हे जरी एकत्रित आले तरी सुद्धा काही फेरजुळणी जी आहे ती होऊ शकते का, अशी सुद्धा एक चर्चा आहे. आणि जेव्हा एक बाजू असते तेव्हा एकत्रित यायला पण काही तशी अवघड नसते. आता याच्यामध्ये मनसेचा फॅक्टर आपण फारच सहज पकडतोय, ते होईल का, त्यांच्या एकत्रित येण्याबद्दल सातत्यानं चर्चा सुरू असतात. पण दीपक सर, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीची चर्चा करतो आहे तेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी घडल्या ते बघता तुम्हाला ते एकत्रित येण्याची पॉसिबिलिटी किती वाटते? उद्धव ठाकरेंनी सगळ्या गोष्टी अंगावरती घेतल्या, भाजपच्या चौकशी यंत्रणा, त्याच्यानंतर पक्ष कुठला, चिन्ह गेलं, हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी साईड बदलली नाही. पण वारंवार ही चर्चा होत असते की ते पुन्हा भाजपसोबत जाऊ शकते.
का, एकनाथ शिंदे आणि ठाकरे एकत्रित येऊ शकतील का, तर त्या शक्यतांबद्दल तुम्हाला काय वाटतं? विचारांचे महाराष्ट्रात 3 पक्ष आहेत आणि पवार साहेबांच्या विचाराचे महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष आहेत. जर धरलं तर या दोघांच्या विचारांचा खूपच महाराष्ट्रामध्ये प्रसार झालाय असं म्हटलं पाहिजे आणि लोक इतके उत्सुक आहेत त्या दोघांच्या विचारांच्या सावलीमध्ये राहायला की ते नवा पक्ष काढतील पण साहेबांचा किंवा बाळासाहेबांचा विचार सोडणार नाही असं गृहीत धरलं पाहिजे. आपण दादांचा बद्दलचा विचार करू. मला व्यक्तिशः असं वाटतं की दादांच्या पक्षाला त्यांचे लोक, पुण्यामधले जे अतिउत्साही लोक आहेत ते मुख्यमंत्री आहेत, किंग मेकर आहेत किंवा मिटकरींसारखे जे त्यांचे भाट आहेत ते त्यांच्याबद्दल बोलत असतील. दादांच्या पक्षाला 10 ते 15 ते 20 जागांच्या वरती जागा मिळतील असं मला वाटत नाही. आणि दादांनी जो काही मोठा क्लेम केलाय आणि PR एजन्सी काढून त्यांनी जे काही स्वतःचं मोठं साम्राज्य उभं केल्यासारखं चित्र केलंय तो फुगा त्यांचा या निवडणुकीमध्ये फुटेल असं माझा समज आहे. तो प्रत्येक अभ्यासकाच्या अपेक्षेच्या विपरीतही घडू शकतं पण मला असं वाटतं की ओव्हरऑल नीट जर फॉलो केलं तर ते होण्याची शक्यता वाटते. 15 ते 20 जागा मिळून सुद्धा ते महायुतीला ब्लॅकमेल करू शकतात की नाही तर जरूर करू शकतात. पण ते कधी करू शकतात जर ते 15 ते 20च लोक महायुतीला कमी पडत असतील तर. त्याचे जर समजा महायुतीचं स्वतंत्रपणाने काही कारभार होत असेल तर ते काही फार महायुतीला ब्लॅकमेल करू शकतील अशी परिस्थिती नाहीये. दुसरं महत्वाचं तुम्ही जे शिंदे साहेबांचं सांगितलं तर शिंदेचं मला असं वाटतं की म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांच्या बद्दल इतकं वाईट बोलून झालंय गेल्या 2 वर्षांच्या मध्ये की त्यांना आणि दोघांच्याही पक्षाला जरी ते बाळासाहेबांचा पक्ष असं जरी म्हणत असले आणि 2019ला उद्धव ठाकरे भाजपपासून दूर गेले हा त्यांनी द्रोह केलाय असं जरी भाजपने नॅरेटिव्ह पसरवलेलं असलं तरी मराठीच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की 2019ला शिवसेनेनं उशिरा का होईना पण योग्य पाऊल उचललं. हिंदुत्वाचं जोखड फेकून दिलं बाळासाहेबांच्या आणि प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे टप्प्याटप्प्याने जाण्याची सुरुवात केली. त्यामुळे आता जर ते माघारी गेले तर एका मोठ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या पोटात जाऊन ते स्वतःचा आत्मघात करून घेतील. आता उद्धव ठाकरेंना ते करायचं आहे का त्यांच्या संघटनेला हे त्यांनी ठरवावं. मला असं वाटतं की शिंद्यांना जर 30-40 जागा त्यांना मिळाल्या आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये शिंद्यांकडे आणखी 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय पर्याय राहील तर मला असं दिसतं इमिजिएटली कदाचित तात्कालिक लगेच विचार करता त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पदाकडे येता येईल का. कारण मला आता असं दिसतं की भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी नाईलाजाने 2022ला जी तडजोड केली होती उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानण्याची, ज्या प्रकारचं लॉबिंग भारतीय जनता पक्षाच्या वतीने फडणवीसांनी निवडणुकीच्या दरम्यान केलंय तुम्ही जाहिराती सुद्धा बघितल्या तर दादांची आणि शिंदेची जाहिरात महायुतीची आहे, फडणवीसांची जाहिरात भाजप महायुतीची आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये भाजप हा की पक्ष आहे आणि त्या फोटोमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर मोदी आणि फडणवीस हे त्या जाहिरातीच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजे फडणवीसांनी ज्या प्रकारे व्हिजिबिलिटी स्वतःला मिळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे. 2019ला त्यांना जे मी पुन्हा येईन म्हणायचं होतं ते नीट यशस्वी न झाल्याचं उत्तर ते 2024 मध्ये काढतील याची मला खात्री वाटते जर त्यांना बऱ्यापैकी लोकांकडनं बळ मिळालं तर. त्यामुळे शिंद्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की शिंद्यांचं कदाचित हे आजचा शेवटचा दिवस आहे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा. यानंतर त्यांचं जे काही राजकीय भवितव्य असेल ते उपमुख्यमंत्री याच रेंज मधलं असू शकेल किंवा एका पुढच्या टप्प्याला जाऊन जर दुसऱ्या कुठल्याही प्रकारची अलाइनमेंट शक्य नाही असं दिसलं तर भाजपला सेन्सिबल मराठा नेत्याची खूप गरज आहे. ते काम तावडे करू शकत नाहीत, ते काम शेलार करू शकत नाहीत. त्याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातला मराठा चेहरा जर लागणार असेल आणि खोऱ्याने पैसा ओतू शकणारा मराठा जर लागणार असेल म्हणजे बिहारमध्ये काही कोटी वाटणारा नाही, महाराष्ट्रात काहीशे कोटी वाटणारा नेता जर त्यांना पाहिजे असेल तर भाजपच्या दृष्टीने शिंदे हे एक चांगलं बेट आहे, एक चांगल्या प्रकारचं त्यांच्या दृष्टीने ऍसेट ते ठरण्याची मला शक्यता वाटते. दादा परत येऊ शकतील का तर ही चर्चा ही सातत्यानं होते. किंबहुना तुम्ही तुमच्या चॅनलवर म्हटला होता, इतरही मंडळी म्हटली होती की लोकांना मुळात पवार साहेबांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे असं आतापर्यंत वाटत होतं. म्हणजे जेव्हा पवार साहेबांनी दिलीप वळसे, हसन मुश्रीफ यांना पाडा 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 असं म्हटलं तेव्हा थोडासा लोकांचा अधिक विश्वास त्याच्यावर बसायला लागलाय. तर दादा परत येऊ शकतील की नाही तर परत कोणी येऊ शकेल
पण दादा जर परत आले तर पवारांनी गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही थोडं नवं रक्त आणण्याचा प्रयत्न केलाय त्या पक्षामध्ये ते सगळं पुन्हा दूषित होऊन पुन्हा हा तालुका पातळीवरच्या संस्थानिकांचाच पक्ष होईल आणि हे नुसते अशा पद्धतीने स्वतःच्या नोटा सुरक्षित ठेवणारे अशा प्रकारचे संस्थानिक राहतील. पवार साहेबांना वारसा म्हणून अशा प्रकारचा पक्ष मागे ठेवायचा आहे का, हा एक विचार त्यांना करावा लागेल. चर्चा करतोय त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की ही अशा पद्धतीची सिच्युएशन निर्माण व्हावी ही खूप इच्छा एकनाथ शिंदे आणि अजितदादांची असणार आहे. म्हणजे त्यांनाही मनापासून वाटत असणार आहे की भाजपच्या आकडा जो आहे तो असा 70-75च्याच खाली राहावा आणि आपलं महत्व जे आहे ते वाढावं. त्यामुळं निकाल जर समजा जसं मगाशी संजीव सर पण म्हणत होते की निकाल अशा अनेक वेळा म्हणजे ज्यावेळी आपण असं म्हणतो की चुरशीची फाईट आहे पण जर इश्यू तेवढे धगधगते असतील तर निकाल कायच्या काय लागतो. म्हणजे आपण लोकसभेच्या वेळी अगदी सगळे काठावरती आकडा देत होतो महाविकास आघाडीला. सगळे म्हणायचे नाही येतील जागा पण एक 18 ते 20 जागा येतील. बऱ्याच लोकांचं तेच म्हणणं होतं पण आकडा पोहोचला 31 वरती. त्यामुळं खरोखर जर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हा आक्रोशित असेल, बेरोजगारी किंवा ज्या पद्धतीनं सगळी चर्चा झालेली आहे 2 पक्ष फुटल्याची, महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे काही मातेर झालेलं आहे त्याला जर खरोखर इथली जनता वैतागली असेल आणि ती निर्धारानं बाहेर पडली असेल तर जो काही कौल असेल तो स्पष्ट येईल. आता काही लोक आपल्याला कमेंट्समध्ये हे पण सांगतात की तुमची ही चर्चा जी आहे ती म्हणजे त्याचा काही उपयोगच होणार नाही कारण महायुतीचं बहुमत सरकार येईल. माहिती नाही काय होईल. आपण चर्चा शक्यता लक्षात घेतोय आणि ही यासाठी चर्चा करतोय कारण तशा पद्धतीची विधानं गेल्या 2 दिवसापासून होऊ लागलेली आहेत. आता मगाशी दीपक सरांनी जो उल्लेख केला एकनाथ शिंदेच्या बद्दलचा की भाजपला ज्या पद्धतीचा मराठा चेहरा हवा आहे तो चेहरा एकनाथ शिंदेच्या रूपाने आहे आणि बरोबर आहे कारण त्यांनी पण अगदी आवर्जून पश्चिम महाराष्ट्रातले आपण आहोत हे दाखवायला सुरुवात केली. म्हणजे शिवसेनेमध्ये असताना एकनाथ शिंदे कधी साताऱ्याला जात होते. मी साताऱ्याचाच आहे पण मला म्हणजे ते साताऱ्यातलं त्यांचं मूळ गाव ते असे स्वतः जाऊन येत आहेत त्याची चर्चा होती असं कधी दिसलेलं नव्हतं. पण कदाचित भाजपच्या श्रेष्ठींना पण हे माहिती होतं की महाराष्ट्राच्या एकूण प्रादेशिक रचनेमध्ये आपल्याला जास्त पोकळी कुठे आहे तर पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यामुळं त्यांनी कदाचित की तो एक पश्चिम महाराष्ट्रातला फेस आहे हे एस्टॅब्लिश करण्याची गरज सांगितल्यानंतर एकनाथ शिंदेचं तिथं जाऊन शेती करणं आणि एक स्वतःला पश्चिम महाराष्ट्रातला नेता म्हणून एक प्रूव्ह करण्याची त्यांची जी धडपड आहे ती आपण बघतोय. त्यामुळं त्या दृष्टीनं पुढं काय होतंय हे बघावं लागेल. आता जे दिसतंय त्याच्यामध्ये म्हणजे सरांनी पण त्या ह्याचा शक्यतेचा उल्लेख केला की बारामतीमधल्या शेवटच्या सभेमध्ये शरद पवारांनी अजित पवारांचा गद्दार असा उल्लेख काही केला नाही. तो उल्लेख त्यांनी आंबेगावमध्ये केलेला होता दिलीप वळसे पाटलांच्या बद्दल, त्याच्यानंतर इतर अनेक लोकांच्या बद्दल केला, दत्तात्रय भरणेंच्या बद्दल पण त्यांनी हा उल्लेख केला. पण बारामतीमध्ये मात्र त्यांनी हा उल्लेख करणं टाळलं. आता या सगळ्यामध्ये इतर म्हणजे आर्थिक गोष्टी सुद्धा घडत असतात. म्हणजे या निवडणुकीच्या वेळीच गौतम अदानींच्या बद्दलची एक केस जी आहे ती तिकडे अमेरिकेमध्ये झाली म्हणजे त्यांच्यावरती आरोप निश्चित झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अदानी फॅक्टर खूप महत्वाचा आहे. म्हणजे धारावीतलं सगळं प्रकरण आपण बघितलं की त्याच्यावरून खूप चर्चा झालेल्या होत्या. शिवाय शरद पवारांचे संबंध, शरद पवार आणि एकनाथ शिंदेचे संबंध म्हणजे ज्या पद्धतीने ते भेटत होते तर हे सगळं बघता तुम्हाला अदानींच्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा पण खूप प्रभाव होईल या सरकार निर्मितीच्या प्रक्रियेत, काय वाटतं? मला एक आणखी थोडं या संदर्भातला एक मुद्दा सांगायचा होता. तो असं की एक जर आपण बघितलं की शिंदे काय किंवा अजित पवार काय यांचं जे इकडे येणं झालं त्याचं एक मूलभूत महत्वाचं आणि व्हेरी प्रेसिंग कारण जे होतं ते ईडी आणि सीबीआय. त्यांच्यापासून आपल्याला सुटका मिळावी आणि आपण वाचावं त्यामुळे हे लोक इकडे आले असं त्यावेळी बोललं जात होतं आणि ते बऱ्याच अंशी खरं आहे. गेल्या एक 6 महिन्यामध्ये विशेषतः 4 जून नंतर एक गोष्ट अशी घडलेली आहे की ती जी समाजामध्ये ईडी आणि याची जी भीती होती ती सडनली खूप कमी झाली. किंबहुना मला एक भारतीय जनता पार्टीचा अतिशय वरिष्ठ नेता असं म्हणाला की 4 जून नंतर आमच्याकडे इंटरनली ऑल्सो आणि एक्सटर्नली ऑल्सो लोक खूप बोलायला सुरुवात झाली आणि त्याच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट होती. तो म्हटलं त्यामुळे आमची भीती सगळ्यांचीच कमी होत चालली आहे. ही जी भीती कमी झालेली आहे त्याच्यामुळे
या आत्ताच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसेल की शिंदे पण वेगळे वागू शकतात, कारण शिंदेना जर ती भीती राहिली नसेल, नाहीतर त्या भीतीपोटी ते काही करू शकतील. म्हणजे ती जर पूर्वीची भीती असती तर त्यांना ते काय होम मिनिस्टर बोलवून सांगेल ही तुझी फाईल आहे, काय करायचं ते कर. आणि जसे ते मागच्या वेळी रडत खडत आले, म्हणजे इकडे रडले तिकडे हसले वगैरे वगैरे, तर ते सगळं घडू शकतं पुन्हा. पण आत्ता ती भीती खूप कमी आहे असं लोक म्हणतात, मला माहिती नाही, भीती कमी आली असेल. दुसरा भाग असा आहे, तोच अजित पवारांच्या बाबतीमध्ये आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अजित पवारांच्या बद्दलचे अनेक क्लीन चिट, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या क्लीन चिट्स देऊन झाल्यात. त्यामुळे आता पुन्हा की नाही आता परत घेऊन जावं, परत ते आरोप करावेत, परत करावं अशी काही शक्यता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ती एक थोडीशी जमेची बाजू आहे. या तिसरी गोष्ट, अजित पवारांनी कॉन्स्टंटली निवडणुकीच्या डे 1 पासून एंड पर्यंत सातत्याने हे सांगितलेलं आहे की बाबा मी जो आहे आणि माझा जो पक्ष आहे तो शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला ते बटेंगे कटेंगे काय ते चालणार नाही, आम्हाला याहून चालणार नाही, त्याहून चालणार नाही वगैरे वगैरे त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका घेणं तशी सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे एका बाजूला फडणवीस असं म्हणाले की आमच्यामुळे ते सिद्धिविनायकाला गेले, आणि दुसऱ्या बाजूला ते इतक्या स्पष्टपणे ते सांगत होते. त्यामुळे अजित पवारांनी निश्चितपणे आपली स्वतःची एक वेगळी आम्ही किती वेगळे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच त्यांनी परतीची वाट पण तयार करून ठेवली. त्यामुळे त्या शाहू फुले आंबेडकर विचारांच्या धारेसाठी आणि शरद पवार हेच आमचे काय विठोबा आहेत हे म्हणण्यासाठी ती जी अरेंजमेंट आहे ती कदाचित महायुतीतली एक ठरलेली अरेंजमेंट पण असू शकते, कारण त्याशिवाय त्यांचा मतदार जो आहे तो त्यांच्यासोबत राहणार नाही. त्यामुळं त्यांना ती एक मुभा भाजपनच दिली. पण भाजपच्या अनेक लोकांना ते आवडलेलं नव्हतं. बरं, म्हणजे त्यांना असा हे चालणार नाही मंत्री की तो कॉन्स्टंटली शाहू फुले आंबेडकर सांगतोय. ओके, म्हणजे त्यांना वरवरचं चालेल, परंतु ज्या पद्धतीने अजित पवार सगळ्यांना थांबवत होते किंवा त्या राणे वगैरेंना सांगत होते की हे काही खरं नाही आणि चांगलं नाही, असं बोलू नका, याऊ करू नका, या ज्या गोष्टी होत्या किंवा बटेंगे टू कटेंगे वगैरे बाबतीमध्ये त्यांनी इतके स्पष्टपणे इमिजिएटली भूमिका घेतली. म्हणजे ती भूमिका डायरेक्ट अँटी योगी होती. त्यामुळे तशी भूमिका घेणं हे बीजेपी मधल्या अनेक लोकांना आवडेल असं वाटत नाही मला. ओके, आणि हा त्यांच्यासाठी एक परतीचा मार्ग कायम लावू शकतो किंवा मला या कारणासाठी मला परत यायचंय, मला लक्षात आलं की हे काही खरं नाही, आम्ही काय यांची अनैसर्गिक आहे, या वय त्या वय वगैरे वगैरे. बरोबर. त्यामुळे हा विचार मांडत म्हणजे खरं तर पक्ष जेव्हा त्यांनी ही भूमिका घेतली, पक्ष ताब्यात घेतला, तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाचं सुबळाचं सरकार स्थापन ही पण एक गरज वाटत होती. पण शेवटी त्यांना जागा 58च लढता आल्या. आणि त्यातले 3-4 बीजेपीचे लोक. हो. प्रसन्न जोशी आता आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. प्रसन्न, चर्चा करतोय आपण, खरं तर निकाल उद्या आहे, पण त्याच्या आधीच अचानक चर्चा सुरू झालेली आहे की शिंदे आणि अजितदादा साईड बदलू शकतात का. खरं तर महायुतीचं सरकार 3 पक्षांचं सरकार आहे आणि याच चर्चेमध्ये हा मुद्दा जो आहे तो गेल्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य झालेली आहेत त्याच्यामुळं खूप जोरात सुरू आहे. काय वाटतं तुला या सगळ्याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा तर तुला तिकडे अँकरच्या सीटवर बघून खूप बरं वाटतंय. त्यानिमित्तानं तुला आता अँकर असणं म्हणजे काय असेल याचा त्रास जरा सहन करावा लागेल, ते मला खूपच बरं वाटतंय तुला तिकडे बघून. तर पहिल्यांदा मला हे वाटतंय. आणि दुसरं मला असं वाटतंय की तू जे सांगितलंस, आम्ही बायोस्कोप मराठीसाठी जेव्हा प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली होती, त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं की तुम्ही सगळे मीडिया आणि बाकीचे सगळे तज्ञ महाविकास आघाडी महायुती असं बघतायत, मी मात्र शिंदे अधिक ठाकरे, शरद पवार अधिक अजित पवार अशा प्रकारे बघतोय, असं त्यांनी खूप सूचक वक्तव्य केलं. तुझा आता जो प्रश्न आहे प्रशांत, तो त्यालाच निगडित आहे की शिंदे अजित पवार आणि ठाकरे असं, पवार आणि शरद पवार असं काय होऊ शकतं का. तर ते अशक्य नाहीये. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता गेल्या 3-4 वर्षात घडलेल्या घडामोडीनंतर काहीही अशक्य नाही. म्हणजे अतिशयोक्ती वाटेल, पण उद्या जर का कोणत्या तरी डीलनुसार काही झालंच, तशीच वेळ आली तर आमचा संघर्ष असला तरी सुद्धा स्थैर्यासाठी आम्ही पाठिंबा देतो. म्हणून महाविकास आघाडीला भाजप पाठिंबा दिला तरी मला आश्चर्य वाटणार नाही बाहेर. तेही होऊ शकतं. आता तेवढंच राहिलेलं बाकी. आता राहिला जे आपण जे म्हणतो त्याच्यामागे काही लॉजिक आहे, पण शेवटी लॉजिक द्यावं लागतं. तर एक लक्षात घेऊया, काही मगाशी तुमची मी चर्चा ऐकत होतो, शिंदे आणि अजित पवार यांनी संजीव खांडेकरजी मगाशी सांगत होते. संजीव खांडेकरजी, तुमच्या बोलण्याला मी आणखी एक छोटंसं ऍडिशन करेन. कटेंगे तो बटेंगे ही लाईन शिंदेनी सुद्धा कधी पुढे नेली नाही. त्यांनी सुद्धा कधी आक्रमक हिंदुत्व पोर्ट्रे केलेलं नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. इनफॅक्ट लोकसभा निवडणुकीच्या नंतर
त्यांचे जे साऊथ बॉम्बेमध्ये जे सावंतांच्या मतदारसंघातले नेते होते त्यांनी तो बुरखा वाटण्याचा सुद्धा कार्यक्रम केला होता, त्याची बातमी सुद्धा झाली होती. त्यामुळे हे या काही एक सटल लाईन्स आहेत, त्या लाईन्स या सगळ्यांमध्ये आहेत. भाजप त्या अर्थानं फार वेगळ्या अर्थानं भाजप एकटा आहे. शिंदे आणि अजित पवारांना कधीही भाजपच्या जागा वाढाव्यात आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटणार नाही. महाविकास आघाडीला कधीच वाटणार नाही. त्यामुळे टेक्निकली स्पीकिंग भाजप अगेन्स्ट 6 पार्टीज असा हा विचित्र विषम सामना आहे. 5 पार्टीज, 3 या इकडचे आणि 2 अजित पवार आणि शिंदे. अशा परिस्थितीमध्ये उद्या विचित्र स्थिती झाली की उदाहरणार्थ समजा भाजप 60 वगैरे जागांवरती येऊन धडकला, जे आता म्हणजे सगळ्या ज्या सर्व्हे एजन्सीचे त्यांना हार्ट अटॅक येईल तसं झालं तर तसं जर भाजप 60 वगैरे जागांवरती अडकला किंवा असं काही किंवा 70 आणि बहुमताचा आकडा हा पूर्णतः फक्त शिंदे आणि अजित पवारांच्या हातात असेल तर न जाणो तुम्ही म्हणताय तसं शिंदे आणि अजित पवार आणि शरद पवार किंवा असं वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं. याला आणखी एक खगोल शिंदे प्रशांत असा आहे, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सध्या जे काही फार प्रेमळ संबंध चाललेले आहेत आणि नाना पटोले संजय राऊत यांचे अतिशय घनिष्ठ संबंधीचे किस्से बैठकीच्या आतमध्ये काय काय घडलं याचे जे काही सांगोवागीचे किस्से बाहेर येत आहेत. लेट मी बी व्हेरी फ्रँक प्रशांत, जर का महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही तर या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी या शिवसेना काँग्रेसच्या संघर्षामुळे येऊ शकतात आणि या सरकारच्या स्थिरतेवर परिणाम करू शकतात. आणि अशा वेळी आणि शिवाय आणखी त्याला कंगोरा म्हणजे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं स्वतः शरद पवारांना वाटत असेल की याबद्दल मला शंका आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय ते होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही की शिंदे अजित पवार शरद पवार त्याच्या जोडीला ठाकरे, त्याच्यामध्ये आता मग शिंदे आणि ठाकरे कसं एकत्र बसणार हे जरा तात्पुरता बाजूला ठेवलं तर अशी शक्यता संभाव्यता नक्की आहे. प्रशांत, हा जो विषय झाला ना शिवसेना आणि म्हणजे ठाकरे आणि काँग्रेसमधल्या वादाचा, त्याच्याबद्दल दिल्लीत ही खूप चर्चा आहे की इथं जरी लोक कितीही भांडत असले तरी राहुल गांधींचं आणि उद्धव ठाकरेंचं इक्वेशन जे आहे ते खूप चांगलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की या सगळ्या आयडिओलॉजिकल लढाईमध्ये शिवसेना आपल्या सोबत आहे तर त्याची योग्य किंमत द्यायला काही त्यांची हरकत नाहीये. आणि दुसरं एक आपण गोष्ट मागाशी आपण बोललो पण त्याच्याबद्दल फार विश्लेषण नाही झालं. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या ज्या काही गाठी भेटी इंटरेस्टिंग पद्धतीने झालेल्या आहेत, म्हणजे सरकार जेव्हा होतं आणि दोघंही एकमेकांच्या विरोधात फार बोलताना दिसलेले नाहीयेत. मध्ये तर मला आता एक्झॅक्ट तो इव्हेंट आठवत नाहीये पण त्यावेळी एक कार्यक्रम सोडून तेव्हा एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या सोबतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते. आणि माहिती आपल्याला की जरांगे हा जो फॅक्टर आहे तो नेमकं कोण ऑपरेट करतंय. आता म्हणजे जरी ते स्वयंभू पद्धतीने उभं राहिलेलं असलं तरी एकदा उभं राहिल्यानंतर ते आंदोलन आपल्या फायद्यासाठी कसं वापरता येईल याच्यामध्ये सगळ्यांनी ती राजकीय हुशारी दाखवली आणि त्याच्यामध्ये शरद पवार आणि शिंदे यांचं नाव वारंवार येत असतं. त्यामुळे तो एक फॅक्टर आहे. आणि दुसरं अदानी, साहजिक आहे की दोघांचेही अदानींशी संबंध जे आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी शिंदे जे आहेत ते पवारांना जास्त सोयीचे पण आहेत. त्यामुळं हा पण अँगल आहे त्याच्यामध्ये. निश्चितपणे हा मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे की शिंदे आणि पवार यांचे संबंध चांगले आहेत, ते वाईट संबंध नाही आहेत. दुसरा भाग असा मी प्रसन्नाला एक आणि सगळ्यांनाच मला जे उद्धवजी माहिती आहेत मित्र म्हणून किंवा आणि काय म्हणून त्याच्यामध्ये मला एक गोष्ट होती की उद्धवजींना मुख्यमंत्री व्हावं असं फारसं वाटत असेल असं मला वाटत नाही. तब्येतीचं पण कारण नाही, सगळ्यात त्यांचा जो काय एक पिंड आहे त्या पिंडामध्ये तो मुख्यमंत्री आणि एकूण ठाकरे पिंडच तसा आहे की ते मुख्यमंत्री मागच्या वेळी झाले हेच खरं नावलाची गोष्ट आहे. आणि हा त्यांना मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट असेल किंवा करावं असं वाटत असेल असं बिलकुल मला वाटत नाही. त्यामुळे ती अडचण नक्कीच नाहीये. बरोबर. दुसरा भाग मी जो असं ऐकला अनेक शिवसेनेमध्ये असलेल्या मित्रांच्याकडून, त्यातले बरेच काही महत्वाचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं होतं की निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या काळात देखील शिंदेच्या बरोबर असलेले अनेक आमदार ज्यांनी प्रत्यक्षामध्ये डायरेक्ट शिवीगाळी अमुक तमुक काही केलेली नाही उद्धवजींना किंवा शिवसेनेला, त्यातले असे अनेक लोक आहेत जे त्यांना मेसेजेस पाठवत होते किंवा त्यांना त्यांच्याशी बोलत होते की आम्हाला परत यायचं. आणि असे 8, 10, 15 आमदार त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळी तर ते काही झालं नाही असं म्हणतात. परंतु अशी जर परिस्थिती असेल आणि मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडला की यातल्या कोणत्याच आमदाराला शिंदे प्रेम नक्कीच नाहीये, जर थोडंफार असेलच तर ते शिवसेनेबद्दलचं आहे, बाळासाहेबांच्या बद्दलचं आहे, ठाकरे घराण्याबद्दलचं आहे, मातोश्री नावाची जी एक काय चौकट आहे त्या चौकटीबद्दलचं आहे आणि त्यांचे जे सगळे प्रोटोकॉल ते रिच्युअल्स त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना आदर आहे. त्या रिच्युअल्समध्ये मातोश्री इज व्हेरी इम्पॉर्टंट रिच्युअल.
त्या रिच्युअलमध्ये ठाकरे इज इम्पॉर्टंट रिच्युअल. त्या रिच्युअलमध्ये बाळासाहेब आणि बाळासाहेबांची फॅमिली ही एक रिच्युअलचा भाग आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून यातले अनेक लोक इकडे येऊ शकतात. आता राहिला मुद्दा तुम्ही जो मांडलात तो महत्वाचा, तो अडाणींचा. अडाणींचे संबंध निश्चितपणे पाहिलेच आहेत की अगदी सगळे राहुल गांधी तिकडे लोकसभेमध्ये प्रकर्षाने विरोध करत असताना इकडे शरद पवार अडाणींना भेटत होते, भेटलेले होते, ही आपण पाहिले. जेपीसीला त्यांचा फार काही पाठिंबा नव्हता वगैरे वगैरे. त्यामुळे अडाणींचे संबंध आहेत का तर आहेत. परंतु या सगळ्या पॉलिटिशियनची एक गंमत अशी असते की ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की हे थोडंसं काहीतरी लोकांच्या पासून प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं, तर लाईक अ हॉट पोटॅटो दे ड्रॉप दॅट एंटायर थिंग इमिजिएटली. दे डू नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे आत्ता जे अडाणींचं वाढत चाललंय आणि येत्या काळामध्ये ट्रम्प पण इकडे व्हिजिट करणार आहेत, त्यामुळे वाढतच जाईल. आणि त्यामध्ये जर अडाणी बर्डन ठरला तर, आणि तो बर्डन आता ऑलरेडी ठरायला सुरुवात झालेली आहे. अच्छा, जनरली लोकांच्या मनामध्ये विशेषतः त्यातला एक जो भाग आहे, काल जो राहुलजींनी मुद्दाम सांगितला की विजेचा दराबद्दलचा, बरोबर, तो सर्वसामान्य माणसाला टच करणारा भाग आहे. बरोबर, की आम्हाला महाग दराने वीज देतोय की काय. बरोबर. त्यामुळे तो भाग जर झाला आणि लोक जर विरोधात गेले आणि लोक विरोधात जायला सुरुवात झाली आहे, तर पवार काय किंवा शिंदे काय ते अडाणी फटकन टाकून देतील असं नाही. मगाशी आपण जी चर्चा करत होती की महाराष्ट्राचं राजकारण असं बनलेलं आहे की कोणही कोणाशी युती करू शकतं आणि त्याच्यामध्ये दोन छोटे प्लेयर पण ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर करून टाकलेले. म्हणजे की एकतर मनसेनं आधीच सांगितलेलं, राज ठाकरेंनी सांगितलेलं होतं की आमचं सरकार म्हणजे आम्ही जे आहे ते सत्तेत असू, आणि त्यांनी मुख्यमंत्री भाजपचा किंवा महायुतीचा होईल हे तर सांगितलंच, नाव घेऊन पण सांगितलं की फडणवीस मुख्यमंत्री होतील. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पण सांगितलंय की ज्या बाजूला सत्ता असेल त्या बाजूला आम्ही असू म्हणून. प्रसन्न, काय कसं बघायचं या दोन विधानांच्याकडे? प्रशांत, वंचितचा तुझा विधानाचा पाठ कळला, आधीचं कोणतं म्हणाला, कोणतं विधान म्हणालास तू? सत्तेत असू आणि त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री होतील. म्हणजे खरं तर ही गोष्ट भाजपवाले पण थेटपणे बोलू शकत नव्हते की आमचा मुख्यमंत्री होईल किंवा फडणवीस मुख्यमंत्री होतील. ते विधान राज ठाकरेंनी अगदी जाहीरपणे करून टाकलं आणि ते यावेळी खूप आशावादी आहेत. खरोखर म्हणजे एक आमदार त्यांचा मागच्या 2 वेळा आलेला आहे. यावेळी तो आकडा सुधारू शकतो का, काय वाटतंय? प्रशांत, पहिल्यांदा मनसेबद्दल सांगेन. मनसेचा आकडा साधारणपणे 2 ते 3 हा मॅक्स मी सांगतो, 2 ते 3 साधारण असेल. शिवडीची एक जागा नक्की दिसते आणि निघाली तर ठाण्यातली एक जागा निघू शकते, कदाचित सोलापूरची पण निघू शकते. अमित ठाकरे हे मी काल आणखी एका दादर बेस्डच एका वेबसाईटच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलत होतो. अमित ठाकरे दादरमध्ये 3 नंबरला असतील असं मला वाटतं. अर्थात तो वेगळा भाग झाला. आता आपण राज ठाकरेंच्या विधानाकडे. तर राज ठाकरे ऑलमोस्ट ज्याला म्हणून एक अदृश्यरित्या पण तसं म्हटलं तर थेटपणे महायुतीचा घटक पक्षच बनलेले. आता ते केवळ जाहीर करण्याचंच राहिलेलं आहे. शिवडीमध्ये भाजपनं त्यांना थेट पाठिंबा दिलेला आहे. दादर माहीमध्ये थेट पाठिंबा देऊ केला होता, तो नंतर थोडासा इनडायरेक्टली मागे घेतला, पण म्हणालेच होते आशिष शेलार जाहीरपणे म्हणाले की का नाही आपण महायुतीने म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा आणि अमितला जागा मोकळी करून द्यावी. त्यामुळे आता ते अप्रत्यक्ष घटक आहेत आणि त्यांचा महायुतीला सपोर्ट असेल हे उघड आहे. आता राज ठाकरेंनी असं म्हणणं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि सरकार येईल आणि आम्ही त्याचा भाग असू, तर भाजप ठाकरे मुळात ठाकरे आणि भाजप हा संबंध आणायला म्हणजे हा महायुतीमध्ये आणायला कारणीभूत ठरले ते देवेंद्र फडणवीस. इतर कोणी तसं काही केलं असतं किंवा आणखी पुढे किती गेले असते किंवा काय, तर तशी कोणाची सध्या कपॅसिटीच नाहीये भाजपमध्ये. अशा वेळी राज ठाकरे आल्यानंतर हे तर खरंच आहे की त्यांचा घनिष्ठ संबंध पाहतात. आणि मुळात याला आपल्याला सुद्धा कल्पना आहे प्रशांत, ठाकरेंचं रिवायवल, भाजपच्या बाजूचा ठाकरे तयार होणं ही सध्या भाजपसाठी मोठी गरज आहे. शिंदे तिथे काही बाबतीत कमी पडत असताना, इव्हन याला एक छोटासा रेफरन्स धर्मवीर चित्रपटाचा पण आहे की उद्या जर का, आणि प्रकाश आंबेडकरांनी याचं विश्लेषण चांगलं केलं होतं, उद्या जर का कायदेशीर कचरट्यामध्ये ठाकरेंची चित्र लावायला, फोटो लावायला बाळासाहेबांचा मनाई झाली एकनाथ शिंदेना, तर ते मोठा आपल्याकडचा चेहरा हवा म्हणून धर्मवीर उभा केला जातोय. त्याचप्रमाणे उद्या भाजपला लेजिटिमसीसाठी शिंदे कमी पडू लागले तर त्यासाठी आपल्याकडचा ठाकरे हवा, त्यासाठी राज ठाकरे. आपल्याला मधल्या काळात आठवत असेल एक अशीच पुढी सोडण्यात आली होती राजकारणामध्ये की एकनाथ शिंदे स्वतःची शिवसेना राज ठाकरे स्वतःची मनसे शिंदेच्या शिवसेनेत विलीन करतील आणि ते शिवसेना प्रमुख बनतील. आता वाटताना आपल्याला वाटते अतिशय विचित्र वाटतं की हा काय प्रकार आहे, पण आपण लक्षात घेऊया ठाकरे काय किंवा शिंदे काय, त्यांना आपल्या बाजूचा ठाकरे पाहिजे. शिंदेच्या दसरा मेळाव्यात तुम्हाला आठवत असतील, तुम्हाला ठाकरेंचे बंधू बघायला मिळाले होते.
ही सगळी जर का घटना आपण लक्षात घेतल्या तर ठाकरे सोबत असणं गरजेचं आहे आणि त्याची ती किंमत आहे. मग ती किंमत काय आहे तर तुम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळेल आणि मला आश्चर्य वाटणार नाही अमित ठाकरे अगदी निवडून जरी नाही आले तरी यानं त्या दारानं त्यांना मला आश्चर्य वाटणार नाही प्रशांत विधान परिषद त्यांना मिळेल आणि अमित ठाकरे मंत्री सुद्धा असू शकतात काय वाटेल ते झालं तरी. हा त्याच्यातला एक परिणाम. राहता वंचितचा मुद्दा वंचितने माझ्या मते प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणणं की जे कोण विनेबल आहेत आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ हे अतिशय अख्ख्या आंबेडकरी राजकीय चळवळीच्या दृष्टीने एक टर्निंग पॉइंट आहे. आतापर्यंत जोगेंद्र कवाडे भाजपबरोबर जाऊन आले, रामदास आठवले दोन्हीकडे जाऊन आले, अन्य छोटे मोठे घटक असतात ते सुद्धा इकडे तिकडे जाऊन येतात. आता तुम्हाला ते आठवत असेल एक अतिशय छोटा घटक आहे मुंबई बेस तो त्याचा पक्ष आहे तरा अंतराळच्या आपल्या खरातांच्या नातवाचा पक्ष आहे आरपीआय खरात गट तो अजितदादांबरोबर आहे म्हणजे टेक्निकल स्पीकिंग तो महायुती बरोबर आहे. असं असताना जो शेवटचा बाजूचा झेंडा ज्याने कोणी ठेवला होता ते प्रकाश आंबेडकर होते. आता त्या प्रकाश आंबेडकर सुद्धा जर का माहिती आल्यानंतर आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असं म्हणत त्यांचे जर का निवडून आले आमदार त्यांना सपोर्ट करत असेल तर प्रशांत माझ्या मते एक फार मोठा टर्न आंबेडकरी चळवळीचं राजकारण घेणार आहे. कारण शेवटचा उरलेला नाईट जो होता तो सुद्धा आता महायुतीमध्ये जर का सरकार आलं तर बाजूला जातोय. त्यामुळे त्याचं तर वेगळं विश्लेषण करावं लागेल. पण सध्या तरी स्थिती दिसते ती अशी की राज ठाकरे तर ऑलमोस्ट महायुतीचा घटक पक्ष आहे. अमित ठाकरे राजकारणाचा आणि प्रत्यक्ष सत्तेचा भाग होतील विधानसभेतून नाहीतर परिषदेतून आणि वंचितचं हे विधान म्हणजे महायुतीला शेवटी स्वतःच्या जागा प्रॅक्टिकली विचार करणं मग ते बच्चू कडू असतील नाहीतर संभाजीराजे छत्रपती असतील नाहीतर प्रकाश आंबेडकर असतील आणि ते त्या सत्तेचा भाग होताना दिसत आहेत आणि आंबेडकरी चळवळीचं एक वेगळं राजकारण त्या निमित्तानं सुरू होईल. म्हणजे थोडक्यात भाजप आंबेडकरी चळवळीला अस्पृश्य राहणार नाही. या चर्चेमध्ये आपण या दोन पक्षांना जितका वेळ दिलेला आहे तितका उद्या द्यावा लागतोय का हे आपल्याला निकालानंतर कळेल. वंचितचा जो जलवा 2019च्या निवडणुकीमध्ये होता आणि त्यातही लोकसभेला जो होता तो नंतर लगेचच विधानसभेला कमी झालेला होता कारण त्यावेळी MIM सोबत होती त्याचा एक एकत्रित फटका जो आहे तो त्यावेळी बसलेला होता. आता आपल्याला अजून एक गोष्ट बघावी लागेल की जे हरियाणामध्ये भाजपनं केलं आणि त्याची खूप चर्चा नंतर झालेली होती की ही निवडणूक जी आहे ती स्ट्रॅटेजी वर्सेस सेंटिमेंट अशी सुद्धा एक आहे. म्हणजे सेंटिमेंट भलेही की तुम्ही महाराष्ट्रावरती आक्रमण केलं आमचे दोन पक्ष फोडले प्रकल्प गुजरातला पळवले असं बरंच काही आहे पण शेवटी निवडणूक म्हटलं की स्ट्रॅटेजी पण येते आणि स्ट्रॅटेजी जर आपण बघितलं आता आपण या दोन पक्षांची जशी चर्चा करतोय अजून काही छोटे छोटे घटक पक्ष आहेत आणि खूप हुशारीने निवडलेत. मला इंटरेस्टिंग वाटतंय ते कॉम्बिनेशन जे आहे म्हणजे विदर्भातून बरोबर बच्चू कडू इकडून पश्चिम महाराष्ट्रातून संभाजीराजे त्याच्यानंतर राजू शेट्टी एक शेतकरी घटक पण त्याला जोडायचा. तर हे लोक नेमकं किती मतदान घेऊ शकतील. वंचित आहे मनसे आहे बसपा म्हणजे मी मगाशी बघत होतो मी ट्विटरवरती पण टाकलं होतं बऱ्याच लोकांचं उत्तर बरोबर आलं काहींचं चुकलं. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष कुठला आहे तर तो बसपा आहे. त्यामुळे म्हणजे जवळपास इतक्या मतदारसंघामध्ये जर ते उमेदवार उभे करत असतील तर नेमकं काय आणि बसपाची आपल्याला राष्ट्रीय पातळीवरची भूमिका माहिती आहे की ती काय आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी भाजपचा फायदा करून दिलेला आहे. आपण आता चर्चेचा शेवट करतोय. जाता जाता मला फक्त सगळ्यांना एक एक प्रश्न थोडक्यात विचारायचा आहे की उद्या कुठल्या पक्षाकडे आणि कुठल्या जागेकडे तुमचं सर्वाधिक लक्ष असणार आहे. म्हणजे जागा म्हटल्यानंतर बारामती माहीम की अजून काय कर्जत जामखेड की पक्ष एखादा कुठला. सगळ्यांना एक एक थोडक्यात प्रश्न विचारूयात. संजीव सर तुमच्यापासून. माझं लक्ष मुंबईमध्ये काय होतंय म्हणजे उद्धवजी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांचे कशी काय हे होते कारण त्यावरती पुढचा पण एक मोठी इलेक्शन जी आता घ्यायला लागेल कदाचित तर ती पुढे असल्यामुळे मला त्याची उत्सुकता निश्चितपणे आहे. आणि जागा म्हणून जर बघायला गेलं तर रंजक बारामती आहेच नो डाऊट अबाउट इट्स व्हेरी रंजक आहे. त्याला एक मागचे हे पार्श्वभूमी पण आहे इतिहास आहे त्यामुळे ती गंमत तिथे बघायची. दीपक सर तुमचं उत्तर काय आहे. कुठल्या जागेकडे आणि कुठल्या पक्षाकडे सर्वाधिक लक्ष असेल उद्या. मला आंबेगाव आणि कागल ह्या दोन जागा राष्ट्रवादीमधल्या इंटरेस्टिंग वाटतात आणि प्रसन्नानं जे आता माहीमच्या बद्दल सांगितलं ना ते मला तसं होईल असं वाटतं आहे. आणि मला असं वाटतं की जर पार्थ पवारला पराभव सहन करावा लागू शकतो
पराभव सहन करावा लागू शकतो, तर अमित ठाकरेंनाच फक्त रेड कार्पेट का मिळावं आणि त्याच्यासाठी बाकीच्या लोकांनी आपल्या राजकीय कारकिर्दी का थांबवाव्यात. तर मला असं वाटतं की ही एक माहीमची निवडणूक इंटरेस्टिंग होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजपुत्र आणि राजकन्यांचं राजकारण चालेल का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पण राजकारण करता येणार आहे. मग ते धनदांडी असतील तरी त्यातले काही, हे मला वाटतं त्यातनं क्लिअर होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत प्रसन्न, मला तसं तर निवडायला खूप जागा आहेत, पण मी ज्या मतदारसंघातून येतो पुण्यातला तो खडकवासला मतदारसंघ, तिथे काय होतं ते बघण्यामध्ये खरंच रस आहे. जी तशी अननोन म्हणजे फार चर्चेमध्ये न येणारी तो जागा आहे, पण तिथे मला रस आहे. मनसेची पण जागा आहे, भाजपचे भीमराव तापकीर आहेत, दोडके आहेत, ते राष्ट्रवादी तुतारीकडून आहेत, तिकडे काय होतं त्याच्यात मला रस आहे. बाकी त्याशिवाय मला कसब्यामध्ये रस आहे. हे तर असते यावेळी जो माणूस दडकून आपटला आहे त्या माणसाला परत तिकीट दिलेलं आहे, भाजपची नाराजी आहे. त्या कसब्यामध्ये काय होतंय हे बघावं लागेल. मागच्या वेळी अमित शहाना यावं लागलं होतं कसब्यामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे मला त्या जागेत रस आहे. चंद्रकांत पाटील, बाय द वे आपल्याला माहिती आहे कोथरूडमध्ये कमी मतदान झालेले, प्रशांत मी आकडेवारी बघत होतो, वन ऑफ द जे कमी मतदान झालेले मतदारसंघ त्याच्यात कोथरूड आहे, पण मला त्याच्यात सुद्धा रस आहे. बाकी तुमचा प्रश्न होता प्रशांत की कोणत्या पक्षाकडे माझं लक्ष आहे. माझं 2 पक्षांकडे लक्ष आहे. एक म्हणजे भाजप जर का सगळ्या सर्व्हिसमध्ये कॉमन आहे की भाजप ऍट एनी कॉस्ट 90च्या पुढे जात नाहीये. भाजप जर का 70 ते 90च्या दरम्यान कुठेतरी जर का आला तर भाजपला मोठ्या प्रमाणात चिंतन करावं लागेल. 2014 120 प्लस, 2019 105च्या सुमारास, आणि आता जर का तुम्ही 80-70च्या घरात येणार असाल तर भाजपला मंथन करावं लागेल की आपली स्ट्रॅटेजी काय आहे. आणि दुसरा पक्ष माझ्या दृष्टीने महत्वाचा असेल तो उद्धव ठाकरेंची शिवसेना. जर का महाविकास आघाडीला सत्ता मिळाली नाही, जर का महाविकास आघाडीमध्ये सत्ता आली तरी शिवसेनेला जागा 3ऱ्या नंबरच्या मिळाल्या प्रशांत, तर माझा हंच असा आहे की महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा विचार उद्धव ठाकरेंना करावा लागेल. कारण शिवसेनेचं एक स्वतःचं राजकारण आहे. आपण अगदी प्रॅक्टिकली समजून घेऊया, ते सेक्युलर पक्ष नाहीत. त्यामुळे त्याची ती घुसमट जर का होत राहिली या 2 काँग्रेसमध्ये तर उद्धव ठाकरेंना लक्षात घ्यावं लागेल की आपली स्पेस कोणती. काँग्रेस मोठी झाली, राष्ट्रवादीला 50+ जागा जवळपास सगळ्यांनी दिलेल्या आहेत, आणि याच्या जर का 30-35 मध्ये जर का शिवसेना अडकली तर उद्धव ठाकरेंसमोर फार मोठा पेच असणार आहे शिंदेच्या समोर. सगळ्या सर्वेचं म्हणणं की शिंदे क्रॉसिंग 40 और समथिंग. मी म्हणतो तेवढे पण नको, 30 मिळाले आणि उद्धव ठाकरे पण 30-35 मध्ये अडकले तरी एक अर्थ असा निघतो की दोन्ही शिवसेना इक्वल आहेत, समबळ आहे. आणि या दृष्टीने माझ्या बाबतीत मला भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मला रस. जाता जाता माझं पण उत्तर सांगतो. माझं म्हणजे मी बारामतीमध्ये होतो, 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये गेलेलो होतो. त्यामुळे बारामतीकडे काय होतंय म्हणजे सुरुवातीला जेव्हा गेलो होतो तेव्हा असं मला वाटायचं की अरे दादा काय पडू शकतात का, म्हणजे इतक्या सहजपणे मी पण अनेकांना उडवून लावत होतो. पण नंतर जे चित्र दिसलं ते खूप वेगळं होतं, इंटरेस्टिंग आहे. आणि जरी अजितदादा निवडून आले तरी ते किती मतांनी निवडून येत आहेत आणि त्या एका निवडणुकीचा परिणाम जो आहे तो खूप वेगवेगळ्या अर्थांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरती सुद्धा होणार आहे. आणि स्वतः अजितदादांच्या पक्षाच्या किती जागा येत आहेत असं म्हटलं जातं की छोट्या इलेक्शनचे ते मास्टर आहेत, पण खरोखर ते किती राहत आहेत टिकून, आणि जितक्या जागा येतील तितक्या जागांवरती ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात का हे आपल्याला बघावं लागेल. ही चर्चा आपण इथं थांबवतोय, पण उद्या सकाळपासून महाराष्ट्रातल्या या सर्व प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती आपण एकत्रितपणे लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत. ते बघायला विसरू नका. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. त्यामुळे उद्या सकाळपासूनच तुम्ही या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती जॉईन व्हा. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आपण इथंच थांबतोय. प्रेक्षक म्हणून तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील कळवा. नक्की विचार करू. धन्यवाद. सारस्वत बँकेची फिक्स डिपॉझिट स्कीम सिनियर सिटीजन्स करिता 8% आणि इतरांकरिता 7.5% व्याजदर. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेशी किंवा www.saraswatbank.com या वेबसाईटवर संपर्क करा. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा.